एक मोठी बातमी. पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते सण उत्सवांचे. महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजेच गणेश उत्सवाची सुरुवात होते ती जगप्रसिद्ध लालबागच्या राजाच्या पाऊल पूजनानं. संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं मूर्तिकार कांबळी आर्ट्स यांच्या कार्यशाळेत मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्या हस्ते लालबागच्या राजाचं पाद्यपूजन करण्यात आलेलं आहे. या पाद्यपूजनानंतर आता प्रत्यक्ष लालबागच्या राजाची वात्सल्य मूर्ती साकारण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थानं गणेशोत्सवाचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, लालबागच्या राजाचं पाद्यपूजन संपन्न झालंय, काय अपडेट? आपण पाहतो की पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा सुरू झाला की सर्वांना सण उत्सवांचे वेध लागतात आणि आजचं सर्वांचं लक्ष असतं ते म्हणजे गणेशोत्सवाकडे. आणि गणेशोत्सवाची सुरुवात जी आहे ती लालबागच्या राजापासून होते. लालबागचा राजा जगप्रसिद्ध आहे आणि जगप्रसिद्ध या लालबागच्या राजाची मूर्ती घडवण्याचं काम जे आहे ते आजपासून सुरू झालेलं आहे. आज संकष्ट चतुर्थी आहे आणि संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावरती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने लालबागच्या राजाचं पाऊल पूजन जे आहे ते आज पहाटे 6 वाजता कांबळी आर्ट्स यांच्या कार्यशाळेमध्ये केलेलं आहे. म्हणजे जिथे मूर्तिकार मूर्ती घडवतात त्या कार्यशाळेमध्ये आज लालबागच्या राजाचं पाऊल पूजन जे आहे ते पार पडलेलं आहे. आणि आजच्या या पाऊल पूजनानंतर आता प्रत्यक्ष लालबागच्या राजाची वात्सल्यपूर्ण मूर्ती जी आहे ती साकारण्यास सुरुवात होणार आहे. आता 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सव आहे आणि 27 ऑगस्ट पूर्वी जवळपास 3 महिने आधीपासूनच गणेशोत्सवाला जी पूर्वतयारी जी आहे तिला सुरुवात होते. आणि एकंदरीत आपण पाहतोय की सणोत्सवाच्या माध्यमातूनच गणेशोत्सव जो आहे मोठ्या प्रमाणात सुरू होतो आणि आता लालबागच्या राजाचं पाऊल पूजन पार पडलेलं आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचे खऱ्या अर्थाने पडघम जे आहे ते आता वाजू लागलेले आहेत. बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. इस्रायलनं इराणवर भीषण असा हवाई हल्ला केला आणि त्यानंतर राजधानी तेहरान हादरून गेले. तेहरानच्या चहूबाजूला असे आगीचे आणि धुराचे लोट उठलेत. इस्रायलनं मिसाईलचा अक्षरशः पाऊस पडलाय. राजधानी तेहरानसह अनेक शहरांना हादरून टाकलंय. तर इराणचे प्रमुख सैन्य अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञांना ठार मारण्यात आलेले आहे. त्यामुळे दक्षिण आशियावर युद्धाचे ढग आता जमू लागलेले आहेत. पाहुयात त्या संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा हा खास रिपोर्ट. इराणवर इस्रायलचा भीषण हवाई हल्ला. इस्रायलच्या एअर स्ट्राईकनं इराण हादरला. इस्रायलकडून इराणमध्ये मृत्यूचं तांडव. इराणची राजधानी तेहरानच्या आकाशातील या आगीच्या गोळ्यांनी खोमेनींची अक्षरशः झोप उडवली. कारण बघता बघता इस्रायलच्या क्षेपणास्त्रांनी इराणला जबरदस्त असं घायाळ केलं. या हल्ल्यात ना त्यांचे एअर डिफेन्स सिस्टीम कामी आले ना त्यांचं रडार त्यांना वाचवू शकलं. इस्रायलनं इराणच्या एअर डिफेन्स सिस्टीमला चकवा देत आपल्या लढाऊ विमानांनी तेहरानवर बॉम्ब वर्षाव केला. हा हल्ला इतका भीषण होता की इराणला त्यातून लवकर सावरणं आता कठीण आहे. काही मिनिटांच्या या हवाई हल्ल्यात अनेक घरं उद्ध्वस्त झाली. इस्रायलनं अतिशय चाणाक्षपणे इराणला अशी जखम दिली आहे जी त्यांना कधीच विसरता येणार नाही. इस्रायलनं इराणची राजधानी तेहरान आणि पिरानसह जवळपास 30 शहरांवर 300 पेक्षा जास्त मिसाईल लागले. त्या ऑपरेशनला नाव दिलं गेलं ऑपरेशन रायझिंग लॉयन. या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च सैन्य कमांडर मारले गेले. इराणचे अनेक अणुशास्त्रज्ञ मारले गेले. या हल्ल्याची जी दृश्य समोर येत आहेत ती जगाला हादरवून टाकणारी आहेत. इस्रायलच्या बॉम्ब वर्षावानं तेहरानमधील अनेक घरं जळून खाक झाली. या बॉम्ब वर्षावात केवळ घरं इमारतीच नाही तर रस्त्यांवरच्या गाड्याही जळून खाक झाल्या. राजधानी तेहरानमधील नागरी वस्तीलाही टार्गेट केल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे हल्ल्यात अनेक सामान्य नागरिकांचा जीव गेला, ज्यात महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. तेहरानमध्ये जे झालं त्याने संपूर्ण पश्चिम आशियाला हादरवून टाकलंय. इस्रायली हल्ल्यानंतर अनेक इमारती आगीच्या भक्षस्थानी पडल्या. इमारतींना लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्यांना पाचारण करावं लागलं.
या हवाई हल्ल्यात अनेक घरं, नागरिक वस्त्या टार्गेट करण्यात आल्या, अनेक गाड्या जळाल्या, सगळीकडे फक्त विध्वंस दिसत होता. ज्या इमारतीत आम्ही राहतो तिला उडवण्यात आलं. मला माहित नाही त्यांनी मिसाईलनं हल्ला केला की कशानं. या हल्ल्यानंतर इस्रायलकडून प्रतिक्रिया समोर आली, ज्यात इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल केट्स यांनी सांगितलं की इराणकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं. त्यांनी दावा केला की इराणचे काही सैन्य तळं आणि अणुप्रकल्पांना टार्गेट करण्यात आलं. तिकडे अमेरिकेनं या हल्ल्यात आपला सहभाग नसल्याचं म्हटलंय. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी सांगितलं की इस्रायलची ही एकतर्फी कारवाई आहे. त्यांनी ठणकावलं की आता इराणनं प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत पडू नये, अमेरिकी सैनिकांना टार्गेट करू नये. इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे अनेक बडे लष्करी अधिकारी मारले गेले. सर्वोच्च 4 लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं इराणनं मान्य केलं. या 3 अणुशास्त्रज्ञांचाही समावेश आहे. मोहम्मद बाघेरी, चीफ ऑफ स्टाफ इराणी आर्म फोर्स, 2016 पासून ते इराणचे सैन्य प्रमुख होते. होसेन सलामी 2019 पासून IRGC चे चीफ ऑफ स्टाफ होते. गुलाम अली रशीद IRGC चे जनरल होते. खतम अल अंबिया सेंट्रल हेडक्वार्टरचे ते कमांडर होते. डॉक्टर फेरेदून अब्बासी अणुवैज्ञानिक होते. डॉक्टर तेहरानची अणुवैज्ञानिक होते. डॉक्टर अब्दुल हमीद मिनोचेहर अणुवैज्ञानिक होते. खरं तर याआधी इस्रायलनं इराणच्या अणुप्रकल्पांमध्ये अनेक वेळा अडथळे आणले. त्यांना अण्वस्त्र सज्ज बनण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. हा हल्लाही त्याचाच एक भाग. इराण अण्वस्त्र सज्ज झाला तर आपल्या अस्तित्वाला धोका आहे असं इस्रायलचं म्हणणं आहे. काही असलं तरी या हल्ल्यामुळे दक्षिण आशियात पुन्हा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. हे युद्ध भडकलं तर जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीचा भडका उडू शकतो, हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18. आता एक मोठी बातमी. प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज 7वा दिवस आहे. 7व्या दिवशी देखील बच्चू कडू आंदोलनावर ठाम आहेत. शुक्रवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. मात्र बच्चू कडू आणि बावनकुळेंमधील चर्चा फिसकटली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनावर ते अजूनही ठाम आहेत. दरम्यान आज कार्यकर्त्यांसोबत आणि पाठिंबा देणाऱ्या संघटनांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बच्चू कडू यांची फोनवरून चर्चा करून दिली. कर्जमाफी संदर्भात समिती स्थापन करण्याची सरकारची भूमिका आहे, तर लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. त्यामुळे आता आज बच्चू कडू काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्यासोबत बोलणं झालं आणि आता बावनकुळे साहेबांसोबत पण चर्चा झाली. हा निर्णय तुमच्यासमोर ठेवतो. एकतर दिव्यांगाचं जे पेन्शन आहे 6,000 आपण मागणी केली आहे, त्या संदर्भात येत्या पुरवणी मागण्यामध्ये ते पेन्शन वाढवल्या जाईल, त्याची तरतूद केल्या जाईल, हे कबूल केलं दिव्यांगाच्या बाबतीत. आणि दुसरं असं का कर्जमाफीचे म्हणजे आपण सगळ्या 17 मागणीवर इथं आता चर्चा करू नये. बाकी 17 मागणीच्या बाबतीत बावनकुळेजी किंवा CM साहेब बैठक घेईल, ते पण त्यांनी सांगितलं आहे. कर्जमाफीच्या बाबतीत त्यांनी 2 दिवसात समिती तयार करून किती कर्ज कोणावर आहे, ते श्रीमंताचं कोणावर, टॅक्स इन्कम टॅक्स भरणारे किती आहे, काय आहे, सगळं हे समिती करून सगळी माहिती गोळा केल्या जाईल. आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर आता एक सविस्तर बातमी पाहूया. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. त्याचं घडलं असं की आगामी निवडणुकीमध्ये भाजप वगळता शरद पवारांची राष्ट्रवादी इतर कोणत्याही पक्षासोबत युती करू शकते असं विश्वसनीय सूत्रांकडून सांगितलं जातंय. तर स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र येण्यास फारसे उत्सुक नसल्याचं बोललं जातंय. त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक युती संदर्भातले सर्व अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात येणार आहेत. म्हणजे भाजप वगळता शरद पवारांची राष्ट्रवादी इतर कोणत्याही पक्षासोबत युती करू शकतं. त्यात काही दिवसांपूर्वी भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही आणि युती संदर्भातले निर्णय सुप्रिया सुळे घेतील असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं होतं. त्या सुप्रिया सुळेंनी दादांच्या राष्ट्रवादीसोबत युतीबाबत केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा ताई आणि दादा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं.
एखाद्या पालिकेत दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळे? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला नाही. एखाद्या पालिकेत दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळे? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला नाही. भाजप सोडून कुठल्याही पक्षासोबत युती करायला तयार आहे. स्थानिक नेते तिथला निर्णय घेतील असं काही चर्चा झाली आहे तुमच्यात? कारण अशी नाही आहे, आमची लाईन नेहमीच असते. किती वर्ष, 26 वर्ष हीच लाईन आहे की स्थानिक नेते ठरवतील. मग काँग्रेस बरोबर तेव्हा जायचं नाही जायचं हे सगळं स्थानिक नेते ठरवतात नेहमी. हेच कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. कार्यकर्त्यांना हीच तर पवार साहेबांची ताकद आहे ना. पण ताई, सत्तेचं विकेंद्रीकरण, सत्ता साहेबांकडे एकट्याकडे कधीच राहिली नाही, त्याचं विकेंद्रीकरण झालं. तुम्हाला अधिकार देतोय, तुम्ही निर्णय घ्या. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक अतिशय महत्त्वाची बातमी. संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे. यानुसार काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईत देखील शुक्रवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. दरम्यान मुंबईसह ठाणे भागात शनिवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय. तसंच राज्यातील इतर भागातही पुढील 3 ते 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मुंबईसह ठाण्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि पुढील 3 ते 4 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान खात्यानं इशारा दिलाय. महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव द्यावा. शिवसेना उबाठाचे नेते भास्कर जाधव यांचं मनसेला आवाहन. तर फडणवीस राज ठाकरे भेटीवरही जाधवांचा टोला. बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आज 7वा दिवस. बावनकुळेंसोबत चर्चेनंतरही बच्चू कडू अन्नत्याग आंदोलनावर ठाम. सरकारची ई कॅबिनेट प्रणाली लांबणीवर. सरकार नव्यानं निविदा मागवणार. धावत्या लोकलमध्ये चढताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू. घाटकोपर रेल्वे स्थानकातील घटना. मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम. माहीमध्ये एसी कॉम्प्रेसर फुटल्यानं भीषण आग. दोघांचा मृत्यू. आगीत अडकलेल्या इतरांची सुखरूप सुटका. हॉर्न वाजवल्याचा वाद. अंबरनाथमध्ये भर रस्त्यात तलवारीनं हल्ला. हल्ल्याची घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद. मुंबईसह ठाण्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. तर राज्यातील इतर भागातही पुढील 3 ते 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता. पुण्यात मुसळधार पावसानं हडपसर, डेक्कन आणि सासवड रस्त्यावर पाणी. अचानक आलेल्या पावसानं पुण्यातील रस्ते जलमय. तर खेडला पावसानं झोडपलं. दापोलीतही दमदार हजेरी. आणि एका उंदरानं तब्बल 9 तास बंद पडला छत्रपती संभाजीनगरचा पाणी पुरवठा. पंपगृहात उंदीर शिरल्यानं शॉर्ट सर्किट. शनिवारी देखील शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम.